उषा, हे उषा, हे उषा, अगं काय झालं? आपल्या घराला कुणाची दृष्ट तर नाही लागली ना? आता काय झालं? मग आपल्याच बाबतीत असं अचानक कसं काय सुरू झालं? अगं काय सुरू झालं? बँकेची नोटीस आली, दुकान सील करायला माणसं घरी आली, आजावर हल्ला झाला म्हणून शितली तिकडे गेली तर तिला बी लागलं, अनभैयानं यो गोंधळ घातला. अगं म्हणून काय नजर लागली म्हणायचं वय? सगळं चांगलं चालू आहे असं वाटलं तर एका पाठोपाठ एक संकट यायला लागली. हे बघ, तू हा असा विचार करतीस ना म्हणून तुला वाटतंय की आपल्या घराला नजर लागली. आता आपण बँकेचा हप्ता नाही भरला, मग काय त्या माणसांनी गप बसायचं वय? दुकानाच्या बाबतीत पण असंच झालं. अगं आपलीच चूक होती. आणि आज जेव्हा हल्ला झाला तो गोंधळ ऐकून शीतल तिकडे गेली म्हणून काय आपल्या घराला नजर लागली म्हणतात? अहो पण घरात बसलेली पोर तिकडं जायचं काय कारण होतं का? उषा, अगं आपली पोर कशी आहे तुला माहिती आहे ना. तिला या असल्या नसत्या उचापात्या लागतात. हे बघ, तू चांगला विचार कर म्हणजे सगळे चांगले घडेल. अनभैयानं केलं ते? मला बी तेच कोडं उलगडलेलं नाही. अगं जयश्री असं करणार नाही याची खात्री होती, पण भैया बी मुद्दाम करणार नाही. मग तो असं का बोलला? आणि एखाद्यावर जीव मारण्याचा आरोप करायचा म्हणजे? उषा, शीतलसाठी आपण भैयाचा विचार करत होतो, पण आता त्याच्या घरच्यांना विचारायचं बी अवघड होऊन बसले. पण आता काय करायचं? मला वाटतं आपण थोडे दिवस लग्नाचा विषय थांबवूया. जरा वातावरण शांत होऊ दे, मग थंड डोक्याने विचार करू. एवढं चांगलं स्थळ, एवढं सगळं चांगलं होतं, पण तू उगाच नको ती विषय नको डोक्यात घेऊन बसूस. जाऊ देत काय दिवस. मला हे स्थळ हातचं घालवायचंच नाही. आपल्या शितलीसाठी भैयाच योग्य आहेत. तो आजा शितलीचा बॉयफ्रेंड कसा असू शकतो? काय आहे काय त्याच्याकडे? काय बघितलं शीतलला त्याच्याकडे? भैया, अहो नका तुम्ही त्रास करून घेऊ भैया. कालपासून तुम्ही याच मुद्दे वाढून बसलाय आणि तसं बी तुम्ही आज काहीच खाल्लं नाही. चला बंगलं, काहीतरी खाऊन घ्या चला. अरे कुठल्या तोंडानं बाहेर जाऊ टॅलेंट? सांग ना कुठल्या तोंडानं बाहेर जाऊ? ते जयश्रीने फार तोंड काळं केलंय आमचं. एवढं सगळं करून शीतलच्या घरच्या समोर इमेज तयार केली होती. एखादं काचाचं भांड पडावं फुटावं तशी आमची इमेज तोडून फोडून टाकली ती. अहो भैया, पण तुम्ही जेवायला थांबला म्हणून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? अरे टॅलेंट डोकंच काम द्यायला झाले. एवढं सगळं खेळ चांगला चालला होता, मधीच कटला सगळा. शीतलनं स्वतःहून हकललं रे मला त्याच्या घरातून. स्वतः हकललं. उद्या त्या घरात जावंय म्हणून कसं जाणार आहे मी? भैया, अहो शांत व्हा तुम्ही आधी. भैया शांत व्हा. काय शांत व्हा लावले? शांत होण्यासारखं काय राहिलंय का? इथे सगळं रान पेटलंय. शांत व्हा. काल त्या जयश्रीनं शीतलच्या सगळ्या घरच्यांसमोर मला तोंडावर पाडले. काय विचार करत असतील ते? सगळ्या गावासमोर मला येड्यात काढलंय जयश्रीनं. तिला वाटत असेल तिनं असं काय केलं म्हणजे मी आजाला सोडलं. अहो भैया, ती काय बी करू शकते. आणि आपण काहीच करू शकत नाही का? तिने एक डाव जिंकला असला तरी सगळं संपलं असं होत नाही टॅलेंट. तिने तिच्या प्रेमासाठी केलं असलं तरी माझ्या शीतलच्या मध्ये येऊन तिने लई मोठी चूक केली. आता तिला सुट्टी नाही. भैया, तुम्हाला जे काय करायचं ना ते सगळं करू आपण. फक्त थोडे दिवस शांत राहा आणि कुणी काय बोललं ना अजिबात रिॲक्ट होऊ नका. आणि आजा लवकरात लवकर गावातनं जाणार आहे. एकदा तो गावातनं गेला ना की तुमच्या मग ती 7:30 बी गेली.
मग सगळं तुमच्या मनासारखं होणार. मग तुम्हाला जे काय करायचं ना ते करू आपण. पण जयश्रीनं लई मोठी चूक केली. ह्याच्यामुळे जर का माझ्या लग्नात प्रॉब्लेम येणार असेल तर दुसऱ्या दिवशी अजय या जगात नसेल. तो जिथं कुठं असेल ना तिथं घुसून त्याला मारणार बघ, पण त्याला सोडणार नाही. माझ्या आणि शीतलच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मरावंच लागल. भले ते शीतलच्या घरचे असले तरी चालतील. शीतल माझीच होणार, आणि ती जर माझी होऊ शकत नसेल तर ती कुणाचीच होऊ शकणार नाही. ए सुमन, रानात चाललोय मी. तेवढं ध्रुवला केस कापायला पाठव. आणि बारीक पहिलवान कट करा म्हणावं बापूनला, उन्हाळा आहे. बर सांगते. नाना आज लवकर गेले का ग? होय, काय तर काम आहे म्हणले. नाही तुझं लगीन ठरवायला गेलं, नको टेन्शन घेऊ. जितू काका, लग्नाचं मी काय तर बोलले का? आणि तसं मी का टेन्शन घेऊ? म्हणजे आता तुझं लगीन ठरवलं तर चालतंय व्हय तुला? तुला काही प्रॉब्लेम नाही व्हय? जा रे तू, तुला रानात जायचं ना, जा. जित्या कशाला तिला पिडतोयस रे? लग्न करून गेल्यावर मग कळल तुला. अरे गंमत केली. गिम्मेत केली. आप्पा बोलतोय ना तसं लग्न करून गेल्यावर कळल तुला. मग सारखा सारखा फोन करत बसशील, नाही तर सारखं काय ना काय तर काम करून येशील तिकडे सासरी. ए तुझं लगीन करायचंय, मग तू कुठं लांबीन जायचं नाही बरं का. इथल्या इथंच कुठंतरी जवळचं स्थळ बघायचं. का 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 आता सारखं सारखं लग्नाचं बघताय ना, मग जाते मी कुठं तर लांब. आता कुठं लांब जातीस? जाते बॉर्डरवर. ए मला काय घाई नाही तुझ्या लग्नाची. पाक म्हातारी उस्तोपर्यंत माझ्या जवळ राहिलीच ना तरी माझी काय हरकत नाही. ठेवा तिला तशीच बिन लग्नाची. तिथले बघितलंस का तुझ्या लग्नाची घाई कुणाला झाली ते. हिला तर काय कधी एकदा माझा हात पिवळा होताय असंच झालंय. पण आहे माझ्या पसंतीच्या पोरासंगच लगीन करणार मी, आधीच सांगते. मग किती बी वेळ लागू दे. काय ग शितले, सारखं माझ्या पसंतीच्या पोरासंग लगीन करणार म्हणतेस? कोणी बघून बिगून तर ठेवलं नाहीस ना? काय बी कशी म्हणतीस? आपली शितली तशी कधी करेल का? काय गे शितले? हा होय. हा बघ, पण तसं काय असेल तर आपल्याला चालणार नाही, आधी सांगून ठेवतोय. तशी आपली शितली चुकायची नाही म्हणा कधी. आपलं संस्कार आहे तिच्यावर.